काय घेतलं रे आवा 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 ओ ते मोसंबीचं साल ना डोळ्यात पिळलं ना मग एकदम स्वच्छ डोळे होतात. तुमच्या डोळ्यात पिळू का? हो तुमचे स्वच्छ होत्या ना. मी पिळते ना. बघू आमच्या आईला नवरी केले बघा. 2-2 हातावर मेहंदी काढली. इकडच्या हातावर ताई काढत्यात, इकडच्या हातावर दिदी काढायला लागल्यात. चार एक म्हणतात 4 पोते निघले. माहित चला तुमच्या पण हजार काढू. दीदी तुम्हाला कधी काढायची? कोण शंभू आला? कुठे गेलता? शंभू कुठे गेलता? शंभू कुठे गेलता? तुला कपडे नाही घेतले शंभू? नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की 2-3 दिवस झालं व्हिडिओ वगैरे का नाही काढले. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की माझी तब्येत वगैरे ठीक नाही आहे. मागच्या वेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. 2 दिवस म्हणजे गोळ्यांचा वगैरे कोर्स वगैरे करायला सांगितलं होता. सलाईन वगैरे लावलं होता. मग 2 दिवस गोळ्यांचा वगैरे कोर्स केला. मग 2 दिवस मला व्यवस्थित वाटलं. त्याच्यानंतर परत कोर्स वगैरे झाल्यानंतर परत मला आज सकाळी परत चक्कर वगैरे येण्यासारखं म्हणजे मला जाणवत होतं. त्याच्यामुळं मग आम्ही परत आज हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की म्हणजे नाही का वातावरणामुळं वेगवेगळे म्हणजे नाही का असं काही पण आजाराचं चालू आहे सध्या. त्याच्यामुळं मग ते म्हणले रक्त लघवी चेक करा. त्याच्यामुळं मग आज ब्लड चेक केले. ब्लड चेक करून आल्यानंतर मग 1 तासानंतर ना आम्हाला रिपोर्ट आला. रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की ब्लड 10 पॉईंट आहे आणि पांढऱ्या पेशी आहेत म्हणजे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या नाही आहेत, थोड्याशा म्हणजे कमी झाल्यात. हे बघा हा रिपोर्ट आहे माझा. तर त्याच्यासाठी मग त्यांनी टॉनिक वगैरे दिलेत, गोळ्या औषधं पण म्हटले नाही का चालू करा म्हणजे एक 8 दिवसामध्ये कवर होऊन जाईल. फ्रूट्स वगैरे खायला सांगितलेत. मग ते म्हटले व्यवस्थित तब्येत वगैरे होऊन जाईल नाही म्हणजे पेशी व्यवस्थित एक लेवलनी होऊन जाते. त्याच्यामुळं मग एवढे सगळे जेवढे फ्रूट वगैरे खायला सांगितले तेवढे सगळे घेऊन आलो. केवी, पपई, अजून म्हणजे भरपूर काही फळं घेऊन आलेले आहेत जेणेकरून की त्यांनी पांढऱ्या पेशी कवर होऊन जातील. हातपाय वगैरे दुखत होते, कुठली गोष्ट करण्याचा इच्छा किंवा मूड राहत नाही आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्याच्यामुळं मग डॉक्टरला विचारलं की बाबा याचं नेमकं म्हणजे हे प्लेट वाढवण्यासाठी काय करावं. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरने. त्यानंतर म्हणले तिला जास्तीत जास्त फ्रूट्स वगैरे खायला घाला, किवीचं फळ किंवा आपली पपई वगैरे हे असे जास्तीत जास्त द्या आणि तिच्याकडून थोडासा व्यायाम करून घ्या जेणेकरून म्हणजे तिला तरतरी आल्यासारखं होईल. बाकी तुम्ही ती आत्ता तिची तब्येत एकदम व्यवस्थित आहे कारण 1 डोस तिने घेतलेला आहे. औषध वगैरे दिलेलं आहे तिला सकाळी म्हणजे आत्ता सकाळीच गेलो होतो. आत्ता काय करताय भैया? काल कोणतरी झाडाची कळ्या तोडल्या. कुठल्या? आपण घरी नव्हतो तेव्हा कोणत्या झाडाच्या? कोणत्या झाडाची? होती सुकले झाड म्हणून बसलो होतो. खाली ठेवली होते काय झाड? हा आता वर आणलेत मी बघत बसलो झाड. गुलाबाला बी कळी आलती वाटतं इथं. त्याची बी कळी तोडली वाटतं. 2-3 दिवस झालं लक्ष नाही झाडांकरता. सगळे कळ्या हे तोडून टाकल्यात. ह्याला बी आलती वाटतं इथं. हे जास्वंदाचं झाड आहे ना. मोगऱ्याला 2-3 आलेल्या त्या बी तोडल्यात वाटतं. काय म्हणले? बरं आहे का तुमचं डोकं सुटलं ना? हा बरं वाटतंय आता. हॉस्पिटलमध्ये गेलते ना. पाऊस यायची शक्यता वाटतं. हा ना वातावरण कसलं झालंय. मस्त वारं हे सुटलंय. हे झाड हलायला लागलेत. इकडचं बघा ना किती हिरवं गार ग्राउंड झालंय भैया. पाऊस चालू आहे 2-4 दिवस. कसं हिरवं. आली का मग खरेदी करून तुमची? झाली ना. काय काय घेतलं? काय कपडे घेतले ड्रेस. हा बाळाला? बाळालाच घेतलाय मला नाही. आणि दिदीला? दीदीला घेतला. हा काय काय आणलं? कुठं कुठं गेलतात? सांगितलं नाही आम्हाला. काय नाही. तुम्हाला हे आणलेत ना. काय आणलं आम्हाला? मेहंदीचे कोण. आता नागपंचमीमुळे उद्या काढायला आमचं चालू आहे दवाखान्याचं आमच्या पाठीमागं. आज दवाखान्यात जाऊन आलोत बघा आम्ही. रक्त हे चेक केलंय. ते म्हणले पांढऱ्या पेशी कमी झाल्यात.
पपई खायची. आणलेत ना पपई, हे सगळं आणलंय. केवीचं फळ आणलंय, पपई आणली. 15. होय जाब्या, तुला नाही घेतला ड्रेस? कधी आणणार आहे? तुला नाही घेतला ड्रेस? अरे रे रे रे, कोणता जातना कसला जातना? हा आम्हाला तर घेतले, तुम्हाला नाही घेतले. नाही घेत तुम्हाला. शंभूला घेतलाय, शंभूला है ना बाळा? मला कपडे घेतले, तुला घेत नाही आता. अयो, झुमकी. ए, तुला नाही घेतले रे. आवा 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 बरं मग तुमचे कपडे कोणते कोणते, कोणी कोणता ड्रेस घेतला दाखव बरं. कपडे घेत नाही रे तुला. तू कोणता घेतला दाखव. थांबा आधी बाळाचा ड्रेस बघू आपण कसा आहे. बाळा दाखव तुझा ड्रेस कसा आहे. कपडे घेतले नाही रे आबा. कपडे घेतले. बघू पॅन्ट शर्ट घेतलं वाटतं. आणि शर्ट तर पेपर कॉटन दिसायले ते. बघू लाईनिंग आहे का ते? भैयानी सगळ्यांनी तिघांनी मस्त तगडी शॉपिंग केलेली बघा. व्हाईट शर्ट आणि कॉम्बिनेशन मस्त घेतलं. हे शंभू आला, कुठे गेलता? शंभू कुठे कुठे गेलता? गेलता? शंभू कुठे गेलता? तुला कपडे नाही घेतले शंभू? हा हो, ते मोसंबीचं साल ना डोळ्यात पिळलं ना, मग एकदम स्वच्छ डोळे होतात. तुमच्या डोळ्यात पिळू का? माझ्या ट्राय डोळ्यात पिऊ. हो, तुमचे स्वच्छ होत्या ना. मी पिळते ना. बघू. अहो स्वच्छ होत्या डोळे. पाणी येतंय का डोळ्यातून? बघ ना तुझ्या पिवतो एकदा. नको माझ्या. एकदा बघ ना, ट्राय करू. नाही नाही नाही, माझे डोळ्यानं नको. तुमचे डोळे स्वच्छ करू आपण. जरा बारीक बारीक कट करा ना. ते एवढे मोठे मोठे असतात का? आणि एका टायमिंगला एवढं असतं पेशंटला. हो पण दमादमाने तर खायचंय ना की. हो पण जरा बारीक बारीक कट करा. गेम साठी भांडणं करतात पण. बाळा तुम्हाला घ्या की. डोळे अहो, स्वच्छ होत्या डोळे. स्वच्छ दे. काय नाही होत, टाका. अहो काहीच नाही होत. सोडली का? अहो एक डिश मध्ये द्या सगळं व्यवस्थित असं. एक एक तुम्ही पण खावा. आता अजून किती कट करता? बास ना. किती ती प्लेट भरली सगळी. बघा उद्या नागपंचमीची तयारी. आमच्या आईला नवरी केले बघा. 2-2 हातावर मेहंदी काढली. इकडच्या हातावर ताई काढत्यात, इकडच्या हातावर दिदी काढायला लागल्यात. मग सगळ्यात आधी आमच्या आईला बघा. आम्ही तर अजून आमचे हात कोरडेच. आईची झाल्यावर मग आम्हाला काढायची. काय काय तिथं असते? झोका बांधतात का? हा. काय 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 असते अजून? वारुळाला जायचं, महादेवाला पूजा करायची, पाया पडायचं जाऊन, मग उपास सोडायचा. वारूळ आहे का तिथं? आहे ना मंदिरामध्ये. हो का? ताईने बघा कशी मेहंदी काढली इकडच्या हातावरची. दीदींनी काढली. या बघा दीदी मेहंदी आर्टिस्ट. इतकी छान छान मेहंदी काढते. बघा मला आमच्या हाताने सगळं रंगायले बघला बसतो. ताई बघा मेहंदी काढायची गरज नाही ताईला. असे 4-4 टिपके लावून घ्यायला. आणि माहीच बघा आमची इकडे 4 एक म्हणतात 4 पोते निघले. माहीत चला तुमच्या पण 1000 काढू. दीदी तुम्हाला कधी काढायची?
कोण खायला नाही आणलं मेहंदीचा कोण नाही तो खायचा नाही. पोरीला नखपाली शेळ आणायची उद्याच्याला, तुम्हाला काढायची का हो? लाली आणायची तुम्हाला लावायला, पोरीला नखपालीच आणायची. म्हातारीला काढा ना आपलं माहिती. त्यांना मी 2-3 वेळा म्हणले पोतेच काढायला लागले. काढायची का ते? आवडशी काढ द्या इकडे. चला माय पांढऱ्याचे लाल करायचे. लावून दिली पाहिजे तिने. लाल गुलशी गुलशी नाही ना लाल करायची. लाल 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 अहो, लाल लाव द्या ना. अहो काढू दे थोडीशी, आता तेवढं काय होत मऊ नसतंय. होते. 4 पोते काढलेत, अजून किती काढायची. मऊ होते ना आता. अहो काढू दे थोडी. बाईची झोप किती रंगवते. आमच्या family तर्फे तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा दी. आई शुभेच्छा द्या. परिवारातर्फे तुम्हाला धप्पा. तुम्हाला पण जोक पंचमीच्या शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक नागाच्या पंचमीच्या शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तयारी. नाक काढू खरंच नाक खरंच जास्त पावन. अहो, नको. नाक लय भारी येतो का हा काढू का? नको. नाग बघतो नुसतं ट्राय करून. उद्या नागालाच बुजाय जायचंय ना मग आम्हाला. नाक काढतो ना असं फणीवाला. हा फणीवाला. तुमच्या हातावर काढते मी, तुम्ही मला चांगली मेहंदी काढा व्यवस्थित. मला काय? चित्र येते डोंगर वगैरे झाड झुडपं काढा. हा, डोंगर वगैरे नाही काढायचं, आपल्या इथं मेहंदी काढायची चांगली मस्त. डिझाईन काढू अशी. बापरे तुम्ही तर सापच काढायला लागले आता. चांगलं काढा ना हो, असं नका काय पण काढू. बघणार अभी तर सुरू कर या महिन्यात. अभी तर सुरू नाही एंड व्हायला लागली. अबे पूर्ण झाल्याशिवाय त्याला मग बघायला मजा येत नसते. थोडा चांगली काढा काय मस्त, सुरुवाती- नाही तर मग दुसऱ्या हातावरती तुम्हाला पूर्ण चांगली काढायला काम आवड. पूर्ण झाल्याशिवाय मजा येत नसते. कोणाची नागपंचमीची तयारी चालू आहे, लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा आम्हाला. आणि आमची बघा इकडं मेहंदीची चालू आहे. आईला 2-2 हातावर काढली, आता आम्हाला चालू आहे काढायची. बघा मित्रांनो, नाग चांगली नाही काढली. 1 नंबर कशी काढली? छान. राखी काढली का ती? कला आहे ती एक कला. कला बाई. राखी पौर्णिमाला आंबे तोपर्यंत आताच काढली का मला. तू काम पूर्ण झाल्याशिवाय बघू नको. आता शिकत स्टार्ट आहे ते. नंतर बघ. बघा बघा बघा